कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असल्या कारणाने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होत थेट नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्ग रोखला होता आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली होती। तर या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत का आज रोजी मिळणाऱ्या बाजारभावातून शेतकऱ्यांना परवडतंय का फायदा होतोय का नुकसान होते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला हे सांगा की आज रोजी जो बाजारभाव मिळतोय हा तुम्हाला परवडतोय का? आज रोजी जो बाजारभाव मिळतोय तो आम्हाला काही परवडत नाही आहे, कारण आमचा 5 महिन्यापासून कांदा चाळीमध्ये साठवलेला आहे। त्या कांद्याला आज 800-900 रुपये दर काहीच परवडत नाही। आमचा वाहतूक खर्च पण निघत नाही, त्याच्यानंतर उत्पादनाचा जो झालेला खर्च आहे उत्पादन करीत असताना तो सुद्धा आज निघत नाही। म्हणजे खूप आमच्यावर वाईट प्रसंग आहे आज शेतकरी वर्गावर। मला हे सांगा की तुम्हाला एकंदरीत जर आज 5-6 महिने कांदा चाळीत साठवलेला आहे त्याला बाजारभाव मिळत नाही तर तुमची काय मागणी? खरं तर गेल्या 4 ते 5 महिन्यापासून सातत्याने कांदा बाजारभाव कोसळत आहे आणि ज्या वेळेस कांदा शेतकऱ्यांनी चाळी टाकला तेव्हा 1000 ते 1200 रुपये विकत होता। आज रोजी अर्धा कांदा उखारड्यावर फेकून अर्धा कांदा मार्केटला आणून तो 700 ते 800 रुपये दराने विकत आहे। शेतकऱ्यांना साधा उत्पादन खर्चही मिळत नाही। शेतकऱ्यांनी जगावं का मरावं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे। तरी शासनाने 4 ते 5 महिन्यामध्ये जे कमी दराच्या बाजारभावाने कांदा विकला त्याला 1500 रुपयाने प्रति क्विंटल अनुदान मिळून द्यावा। तसेच कायमस्वरूपी कांदा बाजारभावाचे धोरण आखावं शासनाने। कमीत कमी 3000 रुपये कांदा दर मिळावा असं कायमस्वरूपीचं धोरण आखावं। मला हे सांगा की नाफेड NCCF मार्फत जो कांदा खरेदी केला जातो तो बाजारात आणला जातोय आज रोजी आणि इकडे बाजारभाव कोसळत आहेत, तर तुम्ही काय सांगाल? नाफेड आणि NCCFचा कांदा खरेदी करण्याकरता आम्ही त्यांना पत्रव्यवहार केले होते। राजू शेट्टी साहेबांनी पत्रव्यवहार केला होता का चालू वर्षी कांद्याचं क्रॉप हे 3 पटीने जास्त आहे, त्याच्यामुळे NCP आणि नाफेड यांनी कांदा खरेदी करू नये। त्यानंतरही त्यांनी खरेदी केला, 3 लाख मेट्रिक टन खरेदी केला। पण आमचं असं म्हणणं आहे जोपर्यंत शेतकऱ्याचा माल चाळीतला संपत नाही तोपर्यंत त्यांनी मार्केटमध्ये तो माल उतरू नये। जर उतरवला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांचा माल नष्ट केल्याशिवाय राहणार नाही। एकंदरीत पाहता कांदा उत्पादकांना आज रोजी बाजारभाव मिळत नसल्याने नाफेड NCCFचा कांदा आज बाजारात आणू नये आणि त्याचबरोबर 1500 रुपये विक्री झालेल्या कांद्याला आणि विक्री होणाऱ्या कांद्याला अनुदान द्यावं आणि कांद्याला 3000 रुपये हमी भाव द्यावा ह्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलेलं होतं। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।